काही पण फेकतो का भाऊ? प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 3 जलमित्रांची नियुक्ती, परंतु तांत्रिक पात्रतेबद्दल त्यांना भरपूर साऱ्या अडचणी येतात. नमस्कार मित्रांनो, 2 दिवस आधी आपण नलजल मित्रांच्या नियुक्तीबाबत एक व्हिडिओ बनवला होता. तो केवळ एक माहितीकरता 1.5 मिनिटाचा छोटा व्हिडिओ होता. त्यामध्ये आपले बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यांची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. यामध्ये थोडी सविस्तर माहिती घेऊ. आपला प्रयत्न हा आहे की कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती आपल्या सबस्क्रायबर व्ह्यूअरपर्यंत गेली पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ बनवताना जेवढा लहान होईल तेवढा प्रयत्न मी करत असतो. नाहीतर काय होतं, मोठा व्हिडिओ बनवला तर खूप जणांना लॉंग व्हिडिओ पाहायचा कंटाळा येतो आणि महत्त्वाची माहिती ते स्किप करून टाकतात. पण जर महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर थोडा लॉंग व्हिडिओ हा बनवावाच लागतो. यामध्ये आपण थोडी डिटेल माहिती घेऊ. यामध्ये आपण केलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि थोडी नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम आपण केलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहू. तर ही कमेंट आली आहे, मी एक ग्रामसेवक आहे, मला माहीत नाही अजून, तुला कसं माहीत झाले? 26 तारीख. काही पण फेकतो का भाऊ? तर आपण काही फेकाफेकी करत नाही साहेब. आपण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड केला 23 सप्टेंबरला, म्हणजे परवाला, आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे कालच्या लोकमत पेपरमध्ये ही आपण बातमी पाहू शकता. यामध्ये पहिलीच ओळ लिहिली आहे, 26 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 3 जलमित्रांची नियुक्ती, असा पण उल्लेख आहे. आणि जेव्हा आपण माहिती घेतली तेव्हा ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे साहेब यांनी पण ठाणे जिल्ह्यात शेवटची तारीखबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. पण त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायतशी संपर्क साधावा अशी माहिती दिलेली आहे. म्हणजेच काय, आपल्याला जी माहिती मिळाली ती ऑथेंटिक होती. यावरून असं समजू शकतो की वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या डेट असू शकतील. शेवटची डेट 26 सप्टेंबर नसेल तर आणखी छान, जास्तीत जास्त जणांना अर्ज करता येतील. पण इथे सांगितलेलं होतं 26 सप्टेंबर संपर्क करा, त्यामुळे ती माहिती देणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि तुम्ही जेवढे लवकर अर्ज करणार तेवढा जास्त फायदा आहे. नाहीतर लेट झाले आणि तुम्हाला समजलं की उमेदवाराची यादी गेली, पण ती माहिती देणं गरजेचं होतं. माझा हा प्रयत्न आहे की माझे सबस्क्रायबर व्ह्यूअर यांना माहिती लवकरात लवकर मिळावी, ज्यामुळे त्यांना फायदा होईल. त्यामुळे आपले जे भरपूर सबस्क्रायबर व्ह्यूअर होते त्यांना फायदा झाला. यापुढे पण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे, जसं की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची योजना मागील 30-40 वर्षापासून सुरू आहे, परंतु अजूनही त्यावर यूट्यूबवर व्हिडिओ नाही. असे बरेच नवीन माहिती घेऊन येणार आहे. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला त्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर मिळत राहील. तर ही नेक्स्ट कमेंट पाहू, अरुण सर काकडे यांची. सर, किती कालावधीसाठी आहे? तर ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून महाराष्ट्रामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत राबवली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरात नळ या योजनेमधून नळ योजनेच्या देखभाल व दुरुस्तीकरता जलमित्रांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कशी राबवायची याचं नियोजन समजल्यावर आपण ती माहिती देऊ. शुभम गायके सरांचा प्रश्न आहे, सर मोटर मेकॅनिक व्हेकल चालेल का? हो चालेल, तरी एक वेळ ग्रामसेवकसोबत संपर्क करून घ्या. त्यानंतर प्रश्न आहे, मेकॅनिकल इंजिनियर चालेल का? जर तुमचं हायर एज्युकेशन झालं आहे तर तुम्हाला नक्कीच पहिला प्रेफरन्स देऊ शकतात. प्रमोद तडवी सरांचा प्रश्न आहे, सर आमच्या गावात फक्त एक इलेक्ट्रिशियन ITI झालेला आहे, बाकी 8 कॅन्डिडेट 12वी पास झालेले, तर चालेल का? फॉर्म रिजेक्ट होईल का? तर याकरता 10वी 12वी ITI हे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे. परंतु जर तुमचं त्या टेटमध्ये शिक्षण झालेलं नसेल, 10वी 12वीच झालेलं असेल, तर अशावेळी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते, किंवा तो पण उमेदवार उपलब्ध नाही झाला तर ती जागा रिक्त राहील. आता मागे आपण एक व्हिडिओ बनवला ज्यामध्ये जर्मनीमध्ये जॉब करता महाराष्ट्र शासनाकडून अर्ज मागितले गेले होते, तेव्हा पण आणि आता यावेळी पण असं जाणवलं की खूप जणांकडे शैक्षणिक पात्रता असते, परंतु तांत्रिक पात्रतेबद्दल त्यांना भरपूर साऱ्या अडचणी येतात. त्यामुळे काही दिवसातच एक महत्त्वपूर्ण सविस्तर माहिती घेऊन येणार आहे, ज्यात तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन झालेलं असेल तरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस 100% वाढतील आणि तुमचा अर्ज अपात्र होणार नाही. पुढील प्रश्न आहे, सर अप्लाय कसं करायचं? एक आणखी सागर सरांचा प्रश्न आहे, भाऊ लिंक पाहिजे. याकरता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सध्या तर नाही, परंतु ग्रामपंचायतमध्ये भेट देऊन तिथे तुम्हाला अर्ज भरून द्यायचा आहे. त्यानंतर ते ग्रामपंचायत त्यांना मिळालेल्या ॲपमध्ये तुमची माहिती भरतील. ज्ञानेश्वर मोरे सरांचा प्रश्न आहे, सर पेमेंट किती असेल? तर याकरता पेमेंट किती असेल याची निश्चित माहिती अजून मिळालेली नाही. संदीप येवले सरांचा प्रश्न आहे, शहर किंवा महानगरपालिकासाठी आहे का?
तर नाही, ही योजना फक्त ग्रामपंचायत स्तरावर राबवली जाणार आहे. आता ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना शासनाकडून एक विशिष्ट कालावधीकरता ऑनलाईन आणि ऑफलाईन असे क्लासेस घेऊन ट्रेनिंग दिले आणि सर्टिफिकेट दिले जाणार आहे. तुम्हाला पहिला अनुभव असेल तर ट्रेनिंगचा कालावधी तुमचा कमी राहील आणि मेल फिमेल करता 2 वेगवेगळ्या बॅचेस राहतील. तुम्ही जर यासंबंधीचा मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो 1.5 मिनिटाचा छोटा व्हिडिओ आहे, एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, तो पाहू शकता. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडली असेल तर लाईक करा. नवनवीन अपडेट करता जुळलेला चॅनलला तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.